बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 1.5 वर्षापूर्वी हत्या झाली होती। देशमुख यांना अपहरण करून वाल्मिक कराडच्या टोळीनं छळ करत धारदार शस्त्रानं मारलं होतं। त्यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला। या हत्याकांडाने अवघा महाराष्ट्र हळहळला होता। तसेच मसाजोग ग्रामपंचायतच्या रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी निवडणूक होत आहे। काल संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी सरपंच पदासाठी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तसेच गावची ग्रामपंचायत बिनविरोध न होता त्यांच्यासमोर गावातीलच स्वरूपानंद देशमुख यांचं आव्हान असणार आहे। काल उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज संतोष देशमुख यांच्या घरी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे। घटना अशी की घरात धनंजय देशमुख, अश्विनी देशमुख यांच्यासह कुटुंबातील इतर सर्व सदस्य झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री घरात प्रवेश केला। घरात चोर आल्याचं त्यांच्या लक्षात आलं। या घटनेची माहिती देशमुख कुटुंबांनी तत्काळ पोलिसांना दिली आहे। या घटनेची माहिती मिळताच केस पोलीस ठाण्याचं पथक मसाजोगमध्ये दाखल झालं आहे। तसेच बीड स्थानिक गुन्हे शाखेचं व फॉरेन्सिक टीम देखील मसाजोग गावामध्ये दाखल झाली आहे। पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे। मसाजोग गावात केवळ देशमुख कुटुंबियाच्याच घरी नव्हे तर इतर घरांमध्येही घरफोडी झाल्याचं समोर आलं आहे। अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीचं आणि बोरवेलचं वायर सुद्धा चोरी झाल्याचं निदर्शनास आलं आहे। त्यामुळे हा प्रकार एकाच टोळीचा असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पण देशमुख कुटुंबाच्या घरातील मौल्यवान वस्तू, सोनं, पैसे किंवा इतर वस्तूंची चोरी झाली नसल्याचं धनंजय देशमुख यांनी सांगितलं आहे। फक्त कपाटातील कपडे विचकले असून वस्तूंची झडती घेतल्याचं देखील धनंजय देशमुख यांनी सांगितलं आहे। तसेच पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून तपास वेगानं सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।